आमच्या गावात संबंध झाला शिंदे कुटुंबाशी. तर त्या टायमाला तो कॅप्टन खरात या नावाने किंवा हाँगकाँग रिटर्न या नावाने प्रसिद्ध होता. तर त्या टायमाला काही कुणाला काही कल्पना नव्हती. एक झाला संबंध झाला, त्या मुलीचं त्याचं लग्न जमलं. 4 नातेवाईकांनी तिकडचे इकडचे तो संबंध केला, ते लग्न व्यवस्थित तिथं पार पडलं. तर एकदम छोट्या याच्यात ते लग्न त्या टायमाला झालं होतं. त्या टायमाला लोकांची गावची परिस्थिती बी तशीच होती. आजही त्या कुटुंबाची इथल्या स्थानिक परिस्थिती एकदम गरीब आहे आणि असा तो संबंध झालेला आहे. तर त्यानंतर त्यांचा जो त्यांनी काय तो प्रस्ताव बसवला या अंकगणित काय असेल त्याच्यातून, तर तो आज एवढा केंद्रात समजा राज्यात मोठमोठ्या नेत्यांपासून पोहोचलाय. त्याला हे मोठे लोक सुद्धा बळी पडले, त्यांचा सुद्धा याच्यात दोष आहेच आहे. आणि गरीब गांडे तर गेलेच आपले भावनेच्या आरीच्या खेड्यावरचे लोक, त्यांना बी त्यांना काय असंच फसवलं. कोणाकोण 1000 घे, 2000 घे, 10,000 घे, 20,000 घे, अशी त्यानं जी माया गोळा केली ती चुकीची. त्याची ती शासनाने ताब्यात घ्यावा ती अख्खी माया आणि शासन जमा करावा. मंदिरातच बराच टाइम बसलो होतो, 2 तास बसलो होतो. दहाव्याचा कार्यक्रम चालू होता आणि ते आटपून आले, म्हणजे दहाव्याचा कार्यक्रम पिंड पाडून आले. इथंच बसलो होतो, जेवण होतं इथं. ते जेवले, आम्ही त्यांना स्वतः जेवण वाढलं. पण मग आमचा त्याचा समजा त्या टायमाचा पाहतो दृष्टिकोन वेगळा, तेवढं आम्हाला काय बाकीचं एवढं माहित नव्हतं. मी त्यांच्या ऑफिसला जाऊन येईल. माझं थोडं जमिनीचं काम होतं. माझी गोंद्याला महामंडळाचे वडिलांची इस्टेट होती. त्या इस्टेटीसाठी मला ती जे इस्टेट मिळावं म्हणून मला एकाने सांगितलं, बा करत बाबा असे ते करून जातात. म्हणून मी आणि निवृत्ती गणपत डोली आम्ही 3 वेळेस गरके घातले. त्यांनी आमचा जमिनीचा माझा व्यवहार पण केला होता. तो म्हणे 4 लाख रुपये तुला देतो आणि तू सही करून मोकळा होय. पण मला ज्या वेळेस ते मी बाहेर निघताना ते जे बाकीचे बसेल होते बाकड्या हो, त्यांना मी पाहिलं म्हणलं आपल्याला इथं काय आपल्याला जमणार नाही. मग मी ते कॅन्सल केलं आणि निघून आलो. मी काय बघ त्यांचं ते जेल पेण्यासाठी नव्हते गेलो, माझ्या जमिनीचं काम होतं. भविष्य इथं होतो. आंघोळच्या हळदीच्या टायमाला तो कपडे काढीत नव्हता. का म्हणून काढून बळजबरीनं कपडे काढले बनेल. त्याच्यावर वार म्हणलं हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. हा मागून त्याचा लग्न झालं त्यांचं. मग इकडं 10व्याला त्याच्या सासऱ्याच्या आला तर आमची मंडळी काय म्हणली का बाबा आहे ना याला सगळं समजत आहे. हा याला आपल्या पोरा या दारू पितं याला समजते, हा सगळं बंद करील. पण हा पैसे घेतोय. मग त्याला घरी सुद्धा नेलं नाही. हा इथपर्यंत मान्य. मग तुडून पुढं घरीच नेलं नाही मी. त्याच्यात ना इकडं एक यांची हालेकीची परिस्थिती तिकडं बाहेर आहे, त्यांचं नाही सांगता येत मला. तिकडं काय मला इडलंय ना हालेकीची परिस्थिती यांची. हा बाकी ना त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.